गेल्या 2 वर्षांमध्ये पुण्यात अनेकदा आल्यानंतर तुमचं प्रेम मला जाणवत असतं, तुमचे आशीर्वाद मला सतत मिळत असतात, आधी देखील मिळालेले आहेत. परंतु ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा मला वाटतं की थोडं अजून टॉनिक पाहिजे, तेव्हा तेव्हा ह्या पुण्यात येतो जिथे माझ्या आजोबांचा जन्म झाला. त्याच ठिकाणी मी आपले आशीर्वाद पुन्हा पुन्हा घ्यायला येत असतो. आत्ता मला संजयजी सांगत होते की जिथे आजोबांचा जन्म झाला म्हणजे वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांचा जन्म झाला जिथे, त्या स्थळाचं नाव नातूवाडा. हा योगायोग आहे की मला काही माहीत नाही, पण मी पण नातूच आहे. आणि पुणे मला सतत बोलवत असतं. आज सकाळी येत असताना मावळमध्ये होतो, पिंपरी चिंचवड, तळेगाव ह्या सगळ्या ठिकाणी करून इथे जेव्हा या खेळ समिटला आलो, युवा खेळ समिटला आलो, पायी पायी सगळीकडे फिरत होतो. कोणी ड्रॉइंगची कॉम्पिटिशन, चित्रकलेची कॉम्पिटिशन घेतली होती, कोण बॉक्सिंग करतंय, कोण कबड्डी खेळतंय, कोण क्रिकेट खेळतंय. साधारणपणे 4000 मुला मुलींनी ह्याच्यात भाग घेतला. आणि आनंदाची गोष्ट हीच आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एवढे सगळे मुलं मुली उत्साहाने भाग घ्यायला आज इथे आलेले होते. काही जिंकतील, काही गोल्ड मेडल मिळेल, कोणाला सिल्वर मिळेल, कोणाला ब्रॉन्झ मिळेल, पण खेळणं हे गरजेचं आहे. पण हे 2024 जे वर्ष आहे हे आपण ठरवलेलं आहे की आता ब्रॉन्झ मेडल नाही, आता सिल्वर मेडल नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोल्ड मेडलच जिंकणार, प्रथमच येणार, हा निश्चय करून आपण पुढे चालत आहोत. अनेक विषय या महाराष्ट्रात आहेत. आपण पाहत असाल महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र हा एक विषय घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. पुण्यात आल्यानंतर जाणवतं, कारण इथे मी पाहत आहे गेले 2 वर्ष या खोके सरकारचे, भ्रष्टाचारी खोके सरकारचे एवढे भयानक या महाराष्ट्रासाठी आलेले आहेत. जणू काही अवकाळी पावसासारखे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर लादलेलं आहे की प्रत्येक निर्णय ह्यांचा हा महाराष्ट्र विरोधी होत चाललेला आहे. प्रत्येक निर्णय तुम्ही विचार करा. आता येत असताना मी जेव्हा तळेगावमध्ये होतो, मला आठवतं मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तिथे आपण एक मोठा मोर्चा घेतला होता. आणि तो मोर्चा एकाच कारणासाठी होता की आपल्या पुणे जिल्ह्यात वेदांत फॉक्सकॉन नावाचा जो प्रकल्प आपण आणणार होतो. किती लोकांनी ऐकले वेदांत फॉक्सकॉन बद्दल? सगळ्यांनी ऐकले, बरोबर आहे. पूर्ण देशाने ऐकले, आपल्या महाराष्ट्राने तर ऐकलंय. या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पामधून आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये 1 लाख तरुणांना, तरुणींना रोजगार निर्माण होणार होता, उपलब्ध होऊन देणार होतो आपण. मी असेल, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही दोघंही पाठपुरावा करत होतो, प्रयत्न करत होतो. 100% तो प्रकल्प आपल्या तळेगावमध्ये येईल, महाराष्ट्रात येईल, पुणे जिल्ह्यात येईल. आणि हा जो प्रकल्प आला असता तर 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असती. 1 लाख तरुण मुलामुलींना रोजगार मिळाला असता. आणि ह्याच सोबत साधारणपणे 160 वेगळ्या इंडस्ट्रीज आपल्या राज्यात आल्या असत्या. तुम्ही विचार करा, म्हणजे साधारणपणे 1.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता. पण झालं काय? मागच्या जूनमध्ये सरकार बदललं. 2022च्या जूनमध्ये सरकार बदललं, खोके सरकार आलं. खोके सरकार आल्यानंतर मिंदे गट आणि भाजपा प्रणित खोके सरकार बसल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी जो घेतला तो म्हणजे वेदांत फॉक्सकॉनला सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही जा तर कुठच्या राज्यात जा? गुजरातमध्ये जा. तसंच एअरबस टाटाचा प्रकल्प होता, आपल्या विदर्भात येणार होता, मिहानमध्ये येणार होता, नागपूरच्या जवळ येणार होता. त्यांना या खोके सरकारने सांगितलं नागपूरमध्ये येऊ नका, तुम्ही जा पलीकडच्या राज्यात जा. कुठच्या राज्यात जायला सांगितलं त्यांना? गुजरात. बलड्रग पार्क हा प्रकल्प आपण आपल्या रायगडमध्ये, रोह्यामध्ये आणणार होतो. हा देखील प्रकल्प आपल्या इकडच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार होता. पण ह्या खोके सरकारने सांगितलं आम्हाला बलड्रग पार्क नको, तुम्ही कुठे जा? गुजरात. ऑरिक सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो आपण, पण या खोके सरकारने सांगितलं आम्हाला एक सुद्धा उद्योग नको. आम्हाला मिळालाय तो भरपूर उद्योग चांगला मिळालाय, महाराष्ट्रात त्रस्त, खोके सरकार मस्त, ही घोषणा त्यांनी दिली आणि पाठवलं कुठे? तो गुजरात. म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गुजरातला, एअरबस टाटा गुजरातला, बलड्रग पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, वर्ल्ड कप फायनल ती पण कुठे? जर वानखेडेत असती तर जिंकलो असतो ना आपण. मूळ मुद्दा हाच आहे
की गुजरातबद्दल माझ्या मनात काही वैर नाही आहे, माझं काही गुजरातबरोबर भांडण नाही आहे. माझी ही भूमिका नेहमी राहिलेली आहे, आत्ता पण तीच भूमिका, आधी पण तीच भूमिका होती की ज्या ज्या राज्याला जे जे मिळालं पाहिजे ते मिळायलाच पाहिजे. जे काही मणिपूरला जायचं ते तिथेच गेलं पाहिजे, काश्मीरसाठी असेल तिथे गेलं पाहिजे, केरळासाठी असेल जायला पाहिजे. गुजरातमध्ये काही जाणार असेल आनंद आहे, जा. पण आमच्या महाराष्ट्राचा हक्काचा जो घास आहे तो आमच्या तोंडातून खेचून गुजरातच्या घशात घालू नका, हे दुःख आहे माझं. पण अन्याय सहन करायचा तो किती ह्या महाराष्ट्राने सहन करायचा. अहो साधी गोष्ट आहे, पुण्यामध्ये 2021 साली मी पर्यावरण मंत्री असताना पुणे ऑल्टरनेट फ्युअल कॉन्क्लेव्ह ही सुरू केली होती, पर्यायी इंधन ह्याची समिट. जसं हे डॅवॉसला घटनाबाह्य मुख्यमंत्री गेले होते ना, आत्ता डॅवॉसला जाऊन काय केलं ह्यांनी, 28 तासात मागच्या वर्षी 40 कोटी खर्च केलेत, 40 खोके खर्च केलेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही पण सगळे कधी ना कधीतरी सुट्टीवर गेलात ना, गेलात? मला तुम्ही सांगा 2 दिवसात किंवा 1.5 दिवसात 40 कोटी खर्च करू शकता का तुम्ही? आपण उधळपट्टी करायचं जरी ठरवलं तरी 40 कोटी खर्च करू नाही शकत. आणि मी विषय काढल्यानंतर MIDCने सांगितलं हो 35 ते 37 कोटी खर्च झाले आहेत. मी सांगतो लपवू नका, 40 आहेत ते दाखवा, ते आमच्या जनतेचे पैसे आहेत, आमच्या करदात्याचे पैसे आहेत. तसंच ह्यावेळी देखील गेले तेव्हा 50 लोकांची टोळी, 40 लोकांची टोळी, 50ची पहिले नेणार होते. बघा मुख्यमंत्र्यांना 50 आणि 40 हे आकडे खूप आवडतात. 50 एकदम बरोबर आहे. आता दुसरं, मी जेव्हा हा विषय घातला, पत्रकार परिषद घेतली, पत्रकारांनी दबाव टाकला, विचारला प्रश्न 50 लोक कशाला गरजेचे आहेत, ते बोलले नाही आता आम्ही 40 लोक नेतो. मी दुसरा प्रश्न विचारला, नेहमी अलिबाबा 40 चोरी क्यों होते? सुरतेला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, गुवाहाटीला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, गोव्यात जाऊन टेबलांवर नाचायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, डॅवॉसला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात. पण ह्या दोन्ही सुट्ट्यांमधून जी काही मजा तुम्ही केलेली आहे आमच्या करदात्यांच्या पैशांवर, महाराष्ट्राच्या पैशांवर, तुम्ही नक्की महाराष्ट्रासाठी आणलं तरी काय? ते पण नाही आले, आता तिथून एक फंड सुद्धा नाही आणलंय. पण काय की प्रश्न हा आहे की मागच्या वर्षीच्या दौऱ्यातून आणि ह्या वर्षीच्या दौऱ्यातून किती तरुण बेरोजगारांना असं वाटतं की आपल्यासाठी रोजगार उपलब्ध होऊन गेलेला आहे. तुम्ही मला सांगा, वाटतंय कोणाला इथे? वाटतंय कोणाला? म्हणजे पुण्यातून आपला वेदांत फॉक्सकॉन नेला गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर ढोलेरा गावात गेला, ढोलेरा गावात गेल्यानंतर मी त्यांना फोन केला. ते जे वेदांत फॉक्सकॉनचे 2-3 मॅनेजर वगैरे होते त्यांना विचारलं, तुम्ही महाराष्ट्रात जर असतात, तळेगावमध्ये जर असतात तर किती वर्षात तुम्ही हे उद्योग सुरू करू शकला असतात? ते बोलले साहेब आम्ही 2 वर्षात तिकडची इंडस्ट्री सुरू करू शकलो असतो. बोलले तर तुम्ही गुजरातला गेलेला आहात तर किती लोकांसाठी, किती वर्षात तुम्ही सुरू करशात उद्योग? ते बोलतात आम्ही 8 वर्षात उद्योग सुरू नाही करत, कमीत कमी 8 वर्ष आम्हाला लागतील, कारण इथे वीज नाही ना, पाणी आहे ना, काय ना, रस्ता ना, काही. नुकसान कोणाचं झालं याच्यात? महाराष्ट्राचं तर झालंच, तळेगावचं तर झालंच, आपल्या सर्वांचं झालंच, पण नुकसान याच्यात देशाचं झालेलं आहे. कारण जो सेमीकंडक्टरचा प्लांट आपल्या देशात आला असता, आपल्या राज्यात आला असता, महाराष्ट्रात आला असता, काही चुकीचं नसतं झालं. पण 1 लाख तरुण मुला-मुलींना जो रोजगार मिळाला असता देशभरातून, तो रोजगारच आता मिळणार नाही. ही संधी आपल्या हातातून निघून गेलेली आहे. पण जसं मी हे सांगतोय, आपल्या पुणे जिल्ह्यातून हा वेदांत फॉक्सकॉन निघून गेला. मी परवापासून मला कोणीतरी सांगितलेलं आहे, मी सतत हा विषय घेतोय. सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना, नागरी हवाई मंत्रालयाला मी सतत विचारत आहे की चला, आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून पुण्याचं नवीन एअरपोर्ट सांगितलं होतं तुम्हाला, आम्हाला इथे करायचं, ते तुम्ही रद्द केलं. पुरंदरचं ते पण रद्द झालंय. नवीन एअरपोर्ट पुण्याचा आता पता नाही. मग पुणे जगाला तुम्ही जोडणार कसं जर नवीन इमारत पुण्याची तयार असेल एअरपोर्टला आणि त्याचं देखील उद्घाटन झालेलं नाही? 4 महिने झालेले आहेत पण उद्घाटन झालेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जो धोका खायचा तो महाराष्ट्राने खायचा, जो अन्याय सहन करायचा तो महाराष्ट्राने सहन करायचा. बघा ना, तुम्ही विचार करा किती अन्याय सहन करायचा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू जे आता 12 जानेवारीला उद्घाटन झालं, 3 महिने पूर्णपणे तयार होता, पण ह्या घटनाबाह्य सरकारला, या खोके सरकारला उद्घाटनाचा वेळ नव्हता, VIP ची तारीख मिळत नव्हती, म्हणून तो सेतू तसाचा तसा पडला होता, उद्घाटन होत नव्हतं. दिघा रेल्वे असेल, रेल्वे स्टेशन 9 महिने तयार होती. विजेचं बिल तुम्ही आम्ही करदाते भरत होतो, लाईट चालू, पंखे चालू, कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरतायत, पण अजूनही ते रेल्वे स्टेशन 12 तारखेपर्यंत उद्घाटन झालं नव्हतं. मी बोंबाबोंब केल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं. जे पुणे ऑल्टरनेट कॉन्क्लेव्हचं मी सांगतोय, पर्यायी इंधनाची समिट जी घेत होतो आपण, ह्या खोके सरकारने ती देखील बंद करून टाकली.
त्या समिटमध्ये मी जगाला ह्या पुण्यात आपल्या आणत होतो, कारण आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी आपली जी पदवी आधीपासून मिळालेली आहे ते आपण जगाला दाखवलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण जगासाठी ओपन आहोत, जगासाठी सगळ्यांचं स्वागत करतो. पण आज जसं शहरं आपण बघतोय कोलमडत चाललेली आहेत, घोटाळ्यांवर घोटाळे चालले आहेत. इथे किती वर्ष प्रशासक येतो, इथे 2 वर्ष प्रशासक आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला नगरसेवक नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. तुमचा आवाज जर वॉर्डाचा कोणाला विचारायचं असेल, कचरा उचलला का नाही जात आहे, रस्ते का बनले जात नाही आहेत, खड्डे का पडत आहेत, पाणी तुंबायला लागले. मागच्या वर्षी मी नवरात्रीत आलो, धो पाऊस होत होता, पाणी तुंबत होतं. हे पहिल्यांदा मी पुण्यात पाहिलेलं आहे. वेताळ टेकडीचा प्रश्न आपण सगळ्यांनी मोर्चा काढला. ते सगळे जे तिकडे आपले पर्यावरणचे लोक होते त्यांच्यासोबत मी देखील जाऊन उभा राहिलो की आमच्या पुण्याची वेताळ टेकडी आहे, त्याला नष्ट करू नका. मी पुणेकरांसोबत उभे राहणार आहे, कारण हा महाराष्ट्र आपला आहे, पर्यावरण आपलं आहे, हे जपायचं आहे. रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, मुळा मोठ्या नद्यांमध्ये मी बघतोय डेब्री टाकत चाललेत, राडा टाकत चाललेले आहेत. किती ते करणार, किती भरणार, कधी ना कधीतरी पूर येणार आहे. आणि हा पूर ह्या अधिकाऱ्यांच्या घरात जाणार नाही आहे, ते गुजरातच्या तिकडच्या आर्किटेक्टच्या घरात जाणार नाही आहे. तो पूर आपल्या पाण्यात, जे पुराचं पाणी आहे ना, ते आपल्या घरांमध्ये येणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. मी जेव्हा पर्यावरणाबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो, आपल्या देशाबद्दल बोलतो. पण आज दुःख या गोष्टीचं आहे की शहरांकडे कोणाचं लक्ष नाही आहे. दुःख या गोष्टीचं आहे की शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही आहे. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, मालाला भाव मिळत नाही आहे, अवकाळी पाऊस कधी पडतो, कधी गारपीट होते, पण नुकसान भरपाई मिळत नाही. आणि तिसरा पर्याय जर आपण शोधायचा झाला, ज्या लोकांना वाटतं की आम्हाला रोजगार मिळू शकेल, मला तुम्ही सांगा इथे तरुण मुलं मुली किती आलेत? 20शीतले असतील, 30शीतले असतील, हात वरती करा. शिकल्यात सगळे? डिग्री आहे का हातात? जॉब सगळ्यांकडे आहेत का? नाही आहेत. मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून किंवा उद्योग मंत्र्यांकडून एक तरी नवा जॉब निर्माण झालेला दिसलाय का? नाही झालाय, कुठेच झालं नाही. जे आहेत ते जातं. मला तर महानंद पण चाललंय आता गुजरातला, बरोबर ना? हा त्रास आपल्याला सहन करायला लागतोय. आणि जर हे सगळं बघितलं आपण, कृषी क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, तिसरा पर्याय आपल्याकडे राहतो काय? तर स्पर्धा परीक्षा. कोणी तलाठी भरतीसाठी जातं, कोणी आरोग्य भरतीसाठी जातं, कोणी पोलीस भरतीसाठी जातं, MPSC साठी कोणी करतं. आणि ह्याच पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी येऊन बिचारे इथे दिवस रात्र मेहनत करत असतात, अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. पण जेव्हा परीक्षा येते, परीक्षेचा दिवस येतो, परीक्षेला तो विद्यार्थी बसतो, तेव्हा नेमका पेपर फुटलेला असतो. आणि नशीब हे विचारतं, अरे नक्की तू एवढी मेहनत केलीस, ती कशासाठी केलीस, कोणासाठी केलीस? मध्यंतरीच्या काळात आपण परवाकडेच मला वाटतं मी पेपरमध्ये वाचत होतो, 200 मार्काचा पेपर, मिळाले किती मार्क? 214. म्हणजे या घटनाबाह्य सरकारसारखंच झालं ना. सांगितलं आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणारच नाही. काय झालं आता? आज मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, आज मी मिंदी गटाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, जे आम्हाला सांगत होते की तुम्ही राष्ट्रवादी सोबत का गेलात? राष्ट्रवादी ही पवार साहेबांचीच. पण आज जे बोलतात की आम्हीच राष्ट्रवादी, तुमची आता युती नक्की कोणाबरोबर आहे? जे आतापर्यंत सांगत होते आम्हाला फंड मिळत नाही, वित्त खातं आम्हाला फंड देत नाही, वित्तमंत्री आता फंड देत नाहीत, वित्तमंत्री आहेत कोण आता? हे जाऊन मिंदी गटांना विचारा, 40 गद्दारांना विचारा, त्या 40 चोरांना विचारा की आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो चांगला कारभार चाललेला, काम चांगलं चाललेलं, मग तुम्ही नेमकं आडवे का गेलात? का सरकार पाडलं? कारण काय द्यायची होती? पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये देखील घोटाळे व्हायला लागलेत, पेपर फुटी व्हायला लागलेली आहे. आणि किती चाललेली आहे, किती बोलायचं याच्यावर, किती आंदोलनं करायची याच्यावर, किती लोकांनी उपोषणं करायची, काय नक्की कुठे आपलं राज्य चाललंय हा कुठेतरी विचार करण्याची तर वेळ आलेली आहे. आज मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगत आहे या मंचावरनं, एकच सांगत आहे, चला तुम्ही बाकी काही ऐकू नका, ना महाराष्ट्राचं ऐकता ना आमचं ऐकता, तुम्ही ऐकता ते फक्त गुजरातचं ऐकत असाल, पण आमची ही एक गोष्ट ऐका की जो कोणी पेपर फोडेल त्याला अशी शिक्षा द्या, एक तर फासावर चढवा नाही तर जन्मठेप द्या, पण पुन्हा एकदा ह्या तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद करता कामा नये, अशी शिक्षा द्या. कारण आज मी बघतोय बदली पोस्टिंगमध्ये असेल, कोणाला PI बनायचं असेल, कोणाला SP बनायचं असेल, कोणाला म्युन्सिपल कमिशनर बनायचं असेल, या गद्दार आमदारांकडून 40 चोरांकडून फोन जातात त्यांना,
बोली लावली जाते की किती कोटी देता, किती खोके देता. हे राज्य असं काही चालू शकत नाही. जिथे खोके ह्या पोस्टिंगसाठी मागितले जातात ना, तिथे हे राज्य चालू शकत नाही. आपल्याला काहीतरी बदल घडवायला लागेल. आणि हे वर्ष परिवर्तनाचं वर्ष आहे. 2024 हे आपलं आहे, आपल्या देशवासियांचं आहे, भारतवासियांचं आहे, हिंदुस्थानी लोकांचं आहे, देशभक्तांचं हे वर्ष आहे. 10 वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन. 15 लाख रुपये आले तुमच्या खात्यामध्ये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होती. घरं मिळालेत सगळ्यांना. गॅसची किंमत काय झाली आहे? वरती आहे की खालती गेलाय? डिझेल पेट्रोल वाढले की खालती कमी झाले? मग अच्छे दिन आले कुठून? गाजराचे भाव आता कमी पडलेले आहेत. आता गाजर घेऊन एवढे लोक ते सरकारमध्ये बसलेले आहेत. कोणाला वाटतं आता आमदार बनीन, खासदार बनीन, राज्यसभा मिळेल, विधान परिषद मिळेल. कोणाला काही मिळणार नाही, कारण हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपलं सरकार बसणार आहे. आपलं सरकार बसणार आहे. आणि पुन्हा एकदा जेव्हा आपलं सरकार बसेल या 2024 सालात, त्या मिनिटाला पुन्हा एकदा आपण चांगला एक जो सुवर्णकाळ महाराष्ट्रासाठी आणत होतो तो आणूच. पण अजून एक मी सांगतोय की जे जे अधिकारी, जे जे मंत्री, जे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, सगळे असतील, ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे ना गुजरातच्या आदेशावरनं, त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण राहायचं नाही. प्रत्येक खाल्लेला खोका त्यांना जेलमध्ये मोजायला लावायचा आणि पुन्हा एकदा जनतेच्या तिजोरीत वाटायला द्यायचा. कारण हे राज्य तुम्ही जे बर्बाद करायला निघाले, तुम्ही लक्षात ठेवा, आमचं नाव महाराष्ट्र आहे, आम्ही महाराष्ट्र आहोत. कुठच्याही सल्तनताला आम्ही घाबरत नाही. कितीही मोठा तुमचा दिल्लीश्वर असेल, अंगावर या, पण हा महाराष्ट्र तुम्हाला आडवं केल्याशिवाय राहत नाही. कारण ही महाराष्ट्राची शिकवण आहे, ही या मातीतली शिकवण आहे. किती राजकारण खराब करायचं, किती गढूळ करून टाकायचं राजकारण. आज भाजपच्या पण कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की जे पुणे राष्ट्रवादी सोबत, राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढत आले, 10 वर्ष सांगितलं संन्यास घेऊ बिलकुल एकदम, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. काय केलं मग तुम्ही? आता संन्यास घेतला की नाही घेतला? राष्ट्रवादीच्या लोकांसोबत गेलात की नाही गेलात? हा प्रश्न असताना मला विचारायचा आहे. जे पालकमंत्री पद तुम्ही एवढं लढून झगडून आंदोलन करून मिळवलं होतात, उमेदवार तर त्यावेळीच बदलला होतात, पण आता पालकमंत्री पद पण एका मिनिटात देऊन टाकलं. मग नक्की भाजपच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी काय चूक केली की तुम्ही त्यांच्यावर पण तेवढाच अन्याय करताय? आज हे सरकार जे आहे, ह्या सरकारला एकच गोष्ट पटते आणि माहिती आहे की वाद कशी निर्माण करायची, भांडणं कशी निर्माण करायची. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचा. मग ते पाण्यावरनं असो, विजेवरनं असो, कचरा उचलण्यावरनं असो, किंवा रस्त्यावरनं असो, किंवा डीपीसीच्या फंडावरनं असो, वाद निर्माण करा. म्हणजे वाद निर्माण झाले तर समाजात विभागणी होते, विखुरले जातात आणि मग प्रचारासाठी मोकळे. तसंच जसं जिल्ह्यामध्ये होणार आहे तसं शहरामध्ये वाद निर्माण करतात, तालुक्यामध्ये वाद निर्माण करतात, समाजामध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत, धर्मांमध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत. मी आज तुम्हाला विचारतोय, ह्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही विखुरले जाणार आहात का? कारण आज बघा तुम्ही, गेले 2 वर्ष आपल्या कुठच्याच शहरांमध्ये ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत. आपला आवाज वॉर्डातला ऐकू जात नाही आहे ना. ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जे डॅव्हॉसमध्ये जाऊन मजा करून येतात, त्यांना आपला आवाज काय ऐकू जाणार आहे? त्यांना आपला आवाज नुसतं एक ऐकू जाणार, तो म्हणजे ईव्हीएमच्या तुमच्या बटनाचा आणि तुमच्या मताचा हा आवाज एकच ऐकू जाणार. तो आवाज खणखणीत आला पाहिजे, ह्याची आपण आता लक्षात आणि कदर घेतली पाहिजे. पण आज हे सगळं जे काही चाललेलं आहे, हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण जे चाललेलो आहोत, एका वेगळ्या मार्गाने चाललेलो आहोत. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललेलो आहोत, महाराष्ट्र म्हणून पुढे घेऊन चाललेलो आहोत, महाराष्ट्र धर्म म्हणून घेऊन चाललेलो आहोत. आहे ना, हिंदुत्व आपलं पण आहे, पण आपल्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, एका ओळीवर चालतं. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. जी जी वचनं आपण देत असतो ती पूर्ण करत असतो. आपल्याला आठवत असेल 2019ला उद्धव साहेब जेव्हा प्रचार करत होते, त्यांनी सांगितलेलं की आपलं सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. पहिला निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे कर्जमुक्तीचा होता. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती, ज्या शेतकऱ्यांची होती ती कर्जमुक्त केली. कोविडमध्ये देखील खरे आकडे दाखवले, जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर आणली आणि जणू काही कुटुंब प्रमुख असो तसं घरोघरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आले आणि आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेवलं. हे उद्धव साहेब आहेत आणि हे आपलं हिंदुत्व आहे.
आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. इथे महिला अनेक बसलेल्या आहेत. मी आज तुम्हाला विचारतोय, आजच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, हे तुम्हाला पटतंय का की हे तुमचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार तुमचं असं वाटतंय का? आज तुम्ही बघा, ह्याच सरकारमधून एक गद्दार मंत्र्यांनी एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या घातल्या होत्या. टीव्ही चॅनलवर दाखवलं होतं. 18 की 19 वेळा ती शिवी परत तरी दाखवली होती आणि परत ती म्हटली होती. पण त्या मंत्र्यांवर काही कारवाई झाली नाही. उलट अजून चांगलं खातं मिळालं. एका मिनिटासाठी विसरून जा की त्या महिला ज्या होत्या त्या खासदार आहेत किंवा नेते आहेत, महिला तर आहेत. त्या गद्दार मंत्र्याला गेट आउट करून तिथून लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्यांना प्रमोशन दिलं. असं हे गद्दारांचं सरकार आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये महिलांचा सर्वोच्च मान राखलाच गेला पाहिजे. आपलं हिंदुत्व भाजपाचं सारखं नाही आहे. जे गुजरातमध्ये तुम्ही पहा, बिल्किस बानोचे जे रेप केले होते 5-6 जण, त्यांना जन्मठेप मिळाली होती, त्यांना परोलं बाहेर काढलं आणि सत्कार केला त्यांचा. हे कुठचं राज्य आहे? आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. जे कोणी रेपिस्ट असतील त्यांना फासावर चढवलं गेलंच पाहिजे. ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, ती महिला आहे हे विसरून चालता कामा नाही. हे आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. हिंदुत्व आपलं एकच आहे, हृदयात राम आणि हाताला काम. नक्की अयोध्येला आपण जाणार. जेव्हा भाजपा हा प्रश्न विसरून गेली होती 2018 मध्ये, योगायोग बघा, ह्याच जिल्ह्यातून शिवनेरी किल्ल्यावरनं उद्धव साहेब शिबिरांची तिथून मुठभर माती घेतली आणि आपण अयोध्येला गेलो आणि निर्धार केला होता की पहिले मंदिर फिर सरकार. 2018च्या नोव्हेंबरमध्ये ते केलं होतं. 2019च्या नोव्हेंबरमध्ये निर्णय आला, सुप्रीम कोर्टाचा आला, भाजपा सरकारचा नाही, सुप्रीम कोर्टाचा आला की तिथेच मंदिर बनेल, मंदिर वही बनेगा. आणि मंदिर आता बनलेलं आहे, बनत आहे. तर हृदयात राम आहे आपल्या, पण हृदयात राम असताना आपल्या जनतेला हाताला काम असायला पाहिजे. हा देखील निर्धार आपला असायला पाहिजे. कारण ही जी भावना आहे, हा जो आपला देश आहे, हा तरुण देश आहे. तरुणाई वाढत चाललेली आहे. आपण पाहत असाल 20वीतली आणि 30वीतली मुलं मुली तुम्हाला अनेक दिसतील, कॉलेजमधून बाहेर पडत असताना दिसतील. पण जर त्या मुला मुलींना आपण रोजगार देऊ शकलो नाही तर हा देश कुठे जाईल, पुढे जाईल की मागे जाईल, अंधारात जाईल, हा आपल्याला विचार करायला लागेल. मध्यंतरीच्या काळात जे आपले RBIचे गव्हर्नर होते रघुराम राजन साहेब, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देशाकडे 2 पर्याय आहेत. एक तर झपाट्याने विकास करा आणि हाताला काम द्या, नाहीतर देश आपला म्हातारा होत जाईल, वयस्कर होत जाईल. देश म्हणजे आपल्या देशातली मुलं मुली, तरुण. पण विकास हा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही निवडायचं. आज आपण सर्व निवडणार आहोत. जे आपल्यामध्ये भांडणं लावतात की महाविकास आघाडीला निवडणार आहोत, हे तुम्ही ठरवायचं आहे. कोण निवडणार? तुम्ही विखुरले जाणार आहात की तुम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आहात, हे तुम्ही ठरवायचं आहे. कोणाला तुम्ही काय ठरवणार? विखुरले जाणार की एकत्र राहणार? तुम्ही ह्यांच्या भूलथापांना बळी पडणार आहात की जे चांगलं सरकार उद्धव साहेब चालवत होते त्यांना पुन्हा एकदा निवडून देणार आहात? कोणाला निवडून देणार तुम्ही? हा निर्धार करायचा आहे. चारी बाजूनी हे दिल्लीश्वर असतील, ही महाशक्ती असेल, आपल्यावर वार करत आहेत. कधी वायकर साहेबांना अटक करू की आमच्या त्या, किशोरीताईंना अटक करू की आमच्या त्या, रोहित पवारांना अटक करू की आमच्या त्या, हे सगळे विषय चाललेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जी माती आहे ना, ती सांगते लढा लढा लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. लढल्याशिवाय तर चालणार नाही, जिंकल्याशिवाय चालणार नाही, पर्याय नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला एकच ताकद बघायची असेल की आपल्या महाराष्ट्रात किती ताकद आहे, तर दोन्ही हात जरा वरती करा. दोन्ही हात वरती करा आणि वरती हात वरत असताना आजूबाजूला बघा. ही जी ताकद आहे ना, ही मला सांगते आदित्य तू लढ. महाराष्ट्राला जो कोणी आडवा जाईल त्याला तू आडवा केल्याशिवाय राहणार नाहीस. तुमच्या मागे आम्ही आहोत. ही ताकद आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ना हातात आपल्या खोके आहेत. हे काय लिहिले? EVM हटाव देश बचाव. मी म्हणीन पहिलं खोके सरकार हटाव आणि महाराष्ट्र बचाव. बसून घ्या दादा, बसून घ्या. बसा बसा, आपला मेसेज पोचला. पण आज एका वेगळ्या जिद्दीने आलं. ह्या गद्दारांसारखं आपण वेगळा कब्जा करून बसलेलो नाही आहोत खुर्चीवर. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाही आहेत. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात, आपल्या हृदयात मस्ती नाही आहे, आपल्या डोक्यात माज नाही आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जे प्रेम आहे, ते प्रेमाचं बंधन आपल्याला एकत्र आणतं. आणि हे प्रेम नुसतं एकामेकांसाठी नाही, तर आपल्या महाराष्ट्रासाठी जे प्रेम आहे
ते प्रेम, ती भावना आपल्या सर्वांना एकत्र आणत आहे. आज आपण पाहत आहोत गेले 2 वर्ष एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं आहे. आणि अवकाळी सरकार जे होतं खरं तर चांगलं चाललेलं, आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकार यांनी गद्दारी करून बाजूला पाडलं आणि अवकाळी खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलं. नाही ऐकून आलं परत काय? बघा इथे प्रचाराची गरजच नाहीये. हे ना पुढचं भाषण आपण दिलं पाहिजे. कपडे काय बदलायचे, हुडी काय घालायचे, तुम्हाला माहिती आहे सगळं काळ कसा होता तो. पण तुम्ही मला सांगा, जे भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे मिंदेंचं, 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, खोके सरकार डोक्यावर बसवलं, एवढं सगळं केल्यानंतर खुर्च्या त्यांना मिळालेल्या आहेत, पण महाराष्ट्राला काही मिळालंय का? 2 वर्षामध्ये एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? नाही आलाय. आता पण तळेगावला होतो, मागच्या वर्षी देखील आम्ही तिथेच एक मोर्चा काढला होता, मोठा मोर्चा निघाला होता. आणि तो मोर्चा एवढ्यासाठीच काढला होता, आक्रोश मोर्चा होता, तरुणांचा मोर्चा होता. कारण जे वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी आपण ऐकली असेल सगळ्यांनी. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलं? जरा हात वरती करून दाखवा. सगळ्यांनी ऐकलं ना? तळेगावमध्ये येणार होतं. जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव साहेबांना सोबत देऊन शिवसेनेच्या सोबत उभे होती, अन्य मित्र पक्ष होते आपले, हे सगळेच लोक जेव्हा आपण सरकारमध्ये बसलो होतो, महाराष्ट्रासाठी आपण लढत होतो, झगडत होतो आणि सगळे एकत्र येऊन आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत होतो. उद्योग क्षेत्रातच बोलायचं तर कोविड काळ सुरू असताना देखील अर्थचक्र देशाचं बंद पडलं होतं, तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 2 की 3 मॅग्नेटिक महाराष्ट्र हे समिट घेतले आणि 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. लाखो तरुण तरुणींना रोजगार निर्माण होतील अशी आपण पावलं उचलली होती. पण ज्या मिनिटाला सरकार पडलं त्या मिनिटाला सगळे उद्योग एका मागोमाग एक पाठवायला लागले. ते कुठे? बरोबर ना? मला तुम्ही सांगा, वेदांता फॉक्सकॉन पाठवलं कुठे? एअरबस टाटा पाठवलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवला कुठे? बल्क ड्रग पार्क पाठवला कुठे? फिल्मफेअर अवॉर्ड पाठवलं कुठे? मग आता वर्ल्ड कपची फायनल पाठवली कुठे? 40 गद्दार पळाले कुठे? कळलं आता सगळं का होतं हे? ह्या चोरांना, अलिबाबा आणि 40 चोरांना जे पळायचं होतं तरी सुरत निवडलं, सुरतेमध्ये जाऊन लपले आणि आता थँक्यू बोलायला, त्यांना त्यांचे आभार मानायला प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येतोय तो गुजरातला पाठवला जातोय. हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं. मला वाटलं होतं की तुम्ही 2 पक्ष फोडले, एवढे हजारो कोटी वापरून या चोरांना विकत घेतला, 40 चोरांना. त्याच्यातले खासदार काही इकडचे एक आहेत, लपत छपत कसे गेले तुम्हाला माहिती आहे सगळे. हे सगळे सुरतेला पळाले, गुवाहाटीला पळाले, गोव्याला पळाले, टेबलावर चढून नाचले देखील, पण त्यांची सुरत आता दाखवण्यासारखी राहिली नाहीये. इथे माथेवर त्यांच्या गद्दारीचा जो शिक्का बसलाय ना, तो जीवनभर त्यांचा शिक्का बसणार आहे. पण आज दुर्दैव हेच आहे की जे मी सांगतो, वेदांता फॉक्सकॉन जो आम्ही मोर्चा काढला होता तळेगावला, तुम्ही विचार करा, एका वेदांता फॉक्सकॉनमुळे आपल्या राज्यात काय काय येऊ शकलं असतं. एका वेदांता फॉक्सकॉनमुळे 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती. 2.25 लाख कोटी एवढी गुंतवणूक. 1 लाख मुला मुलींना, तरुण तरुणींना, सुशिक्षित लोकांना जे आज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला असता. पूर्ण आपल्या परिसरामध्ये किती चांगले अजून गोष्टी उभारू शकलो असतो आपण. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1 लाख लोकांसोबत, म्हणजे तुम्ही विचार करा, वेदांता फॉक्सकॉन हा 1 लाख लोकांना रोजगार देणार होता. वेदांता सोबत 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या. किती? 160. 50-70 हजार जॉब्स असेच निर्माण झाले असते. कुठे आपल्याला फिरायलाच नसतं लागलं. शिक्षणाचा दर्जा आहे, चला तुम्हाला मिळाला जॉब. तुम्हाला कुठची स्किल आहे, चला मिळाला जॉब. कुठे पुण्याच्या जवळ आहात, मिळाला जॉब. पिंपरी मधले आहात, मिळाला जॉब. पण आज दुर्दैव हे आहे की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेल्यानंतर कुठे पाठवलं माहिती तुम्हाला? ढोलेरामध्ये. ढोलेरा नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये, तिथे पाठवलं गेलं. त्यानं सांगितलं महाराष्ट्र में मत जाओ, जाओ तो गुजरात में जाओ, ढोलेरा में जाओ.
आणि ढोलेऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी जाऊन पाहिलं तिथे ना वीज आहे, ना पाणी आहे, ना रस्ते, ना काहीच काय. म्हणजे कुठे आपलं तळेगाव आणि कुठे हे ढोलेरा. तुम्ही विचार करा. ढोलेराला गेल्यानंतर मी त्यांना फोन केला. जे उद्योगपती होते ते 2-3 त्यांच्या आजूबाजूचे होते, त्यांना फोन केला. मी बोलो काय हो तुम्ही कशाला तिथे गेलात? तर सर आपको पता है ना किसने बोला, भाजपने हमें बोला गुजरात में लेके जाओ. ठीक आहे, मग पुढचं काय? जर महाराष्ट्रात तुम्ही असतात तर किती वर्षात तुम्ही तुमच्या उद्योगाला सुरुवात करू शकला असतात? ते बोले आदित्यजी 2 वर्षात आम्ही आमचा उद्योग इथे सुरू केला असता. बोलो ठीक आहे, मग आता गुजरातला गेलात किती वर्ष तुम्हाला लागतील? ते बोलतात साहेब 7 ते 8 वर्ष कमीत कमी लागतील हा उद्योग इथे सुरू करायला, कारण इथे काहीच नाहीये. सुरू करायचं तर कुठून सुरू करायचं मला कळतच नाही. आम्ही हैराण आहोत कुठून सुरू करायचं. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी, मला माहिती नाही तुम्ही वाचलं की नाही, पण जसं महाराष्ट्रातून उद्योग हा वेदांता फॉक्सकॉनचा गुजरातला गेला, 2 की 3 महिन्यापूर्वी फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही उद्योग हा सुरू करू शकत नाही, आम्ही या देशात येऊ इच्छित नाही, आम्ही हा उद्योग आमच्या हिंदुस्थानात आणणार नाही. नुकसान कोणाचं झालंय? कोण पडलं? लागलं नाही ना? ठीक आहे, बरेत का? ठीक आहे. नुकसान कोणाचं झालं तुम्ही मला सांगा. नुकसान आपलं झालंय ना? नुकसान महाराष्ट्राचं झालंय. पण अशाच बरोबर देशाचं नुकसान झालं, कारण वेदांता फॉक्सकॉन नुसतं महाराष्ट्राला नाही तर देशभरात 1 लाख रोजगार निर्माण करू शकला असता. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये असेल, आपल्या पुण्यात असेल, आपल्या तळेगावात असेल, आपल्या मुंबईत असेल, आपल्या नाशकात असेल, आपल्या नागपूरमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, देशभरातून तरुण तरुणी येत असतात, प्रत्येक महिन्यात येतात, कारण त्यांना वाटतं महाराष्ट्रात गेलं तर माझं स्वप्न पूर्ण होईल, महाराष्ट्रात गेलं तर मला रोजगार मिळेल, महाराष्ट्रात गेलं तर मला नोकरी मिळेल. पण आज 1 लाख लोक या रोजगारांपासून वंचित राहिले, दूर राहिले. का? तर वेदांता फॉक्सकॉनला वरतून सांगितलं गेलं, केंद्रातून सांगितलं गेलं महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये जा. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की इथे उद्योग सुरू होऊ शकत नाही, आम्हाला उद्योग बंद करायला लागेल. आणि आता नुकसान हे देशाचं झालेलं आहे. एअरबस टाटा, जसं आपण हे वेदांता फॉक्सकॉन आपल्या महाराष्ट्रात तळेगावमध्ये आणणार होतो, एअरबस टाटाचा उद्योग आपण नागपूर जवळ मिहान इथे आणणार होतो, विदर्भात आणणार होतो, रोह्यामध्ये बेल्ट्रक पार्क आणणार होतो, छत्रपती संभाजीनगर इथे ऑरिक सिटी आणणार मध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो. क्रिकेट फायनल ही वानखेडेतच झाली पाहिजे होती, बरोबर की नाही? वानखेडेत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. गुजरातला गेलो आणि जाऊ द्या, हे मी बोलत नाही, तुम्ही सगळे समजून घेताय सगळं काय ऐकायचं ते. पण आज दुःख ह्याच गोष्टीचं आहे की आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री जातात डॅव्हॉसला, मागच्या वर्षी पण गेले होते, जिथे जगातले सगळे उद्योगपती एकत्र येतात, जगातले सगळे देश एकत्र येतात, चर्चा करतात की अर्थचक्र कसं गेलं पाहिजे पुढे, अर्थकारण कसं पुढे गेलं पाहिजे. कृषीवर चर्चा होते, पाण्यावर चर्चा होते, सगळ्यावर चर्चा होते. पण आपले मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन केलं काय? त्यांना पण माहिती नाही. त्यांना वाटलं होतं की तिथे जाऊन काहीतरी 2-3 खासदार विकत घेता येतील की काय, 2-3 लोक अजून विकत घेता येतील की काय. तिथे जाऊन त्यांनी असं जरा शर्ट बीट असं केलं, मग असं केलं, पुढे काय? 40 कोटी 40 खोके 28 तासात त्यांनी खर्च केलेत मागच्या वर्षी. किती? 40 कोटी. तुम्ही मला सांगा, तुम्ही पण सुट्टीला जाता ना इथे तिथे? गेलात कधी? लोणावळ्याला गेलात, महाबळेश्वरला गेलात? अगदी परदेशी जरी गेलात तरी एका दिवसात तुम्ही 40 कोटी उडवू शकाल का? कोणी? खर्च त्यांनी 40 कोटीचा केलेला आहे. MIDC ला विचारा, त्यांनी 35 कोटीचा अधिकृत खर्च दाखवलेला आहे. पण माझा दावा हाच आहे की 40 कोटी त्यांनी खर्च केला, 40 कोटीच्या खालती खर्च नाही केला. तेच मी सांगतोय तुम्हाला. पण या 40 कोटी खर्च केल्यानंतर 40 कोटी खर्च केल्यानंतर मला तुम्ही सांगा, आपल्या महाराष्ट्रात मागच्या वर्षात एक सुद्धा नवा रोजगार उपलब्ध झालाय का? आलाय? तुम्ही ऐकलंय? मोठे मोठे करार झाले, पण त्या कराराचं पुढे काही झालं नाही, कारण ते जे करार केले होते ते सगळे खोटे करार केले होते. जसं जनतेला ह्यांच्याकडून खोटी आश्वासनं मिळतात तसे खोटे करार हे डॅव्हॉसला जाऊन करून आले. पण एक सुद्धा महाराष्ट्राला उपयोगी असं काही या महाराष्ट्रात त्यांनी आणलं नाही. या वर्षी देखील गेले 16 ते 18 जानेवारी गेले, परत 2 दिवस तसंच 24-28 तास जाऊन आले. खर्च तरी तसाच माफ केलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो, तिथे यावेळी जाताना त्यांनी जी मंडळी सोबत नेली होती, 4-5 दलाल सोबत नेले होते, 5-6 राजकीय लोक नेले होते, पण महाराष्ट्राच्या कामाचे लोक एक सुद्धा नेले होते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तिथे जाऊन ज्या लोकांना भेटले त्या लोकांना ते पुण्यात पण भेटू शकत होते,
त्या लोकांना ते नागपुरात पण भेटू शकत होते, त्या लोकांना ते मुंबईत पण भेटू शकत होते, पण ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं म्हणून तो खर्च आपल्या डोक्यावर मारून गेलेले आहेत. तो खर्च तुम्ही आणि आम्ही आपल्या पैशातून देतो, करदात्याच्या पैशातून देतो. पण आज तिथे गेल्यानंतर जे चर्चा करायला पाहिजे, जी मला चर्चा करायला संधी मिळाली, मी साधा एक मंत्री होतो, मुख्यमंत्री पण नव्हतो, पण ज्या काँग्रेस सेंटरमध्ये आज जाऊन 3 वेळा बोलायची संधी मला मिळाली, ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्री एकदा सुद्धा गेले नाहीत. ना कृषीवर चर्चा केली तिथे, ना पाण्यावर केली, ना नागरीकरण शहरीकरणावर केली, ना ग्रामविकासवर केली. जाऊन नुसतं करार सही करून आलेले आहेत आणि इथे मोठे मोठे होर्डिंग आणि बॅनरवर खर्च करायला लागलेले आहेत. पण जसं उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे तसं कृषी क्षेत्र देखील कोलमडलेलं आहेच. आपण पाहत असाल शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतमालाला भाव मिळत नाहीये. आज तुम्ही बांधावर जा, शेतकऱ्यांशी बोला, ते त्यांना विचारलं तर तुम्हाला पुढची पिढी तुमची आहे ती शेतीत याविषयी वाटते का, तर मला सगळे उत्तर देतात नाही. 1-2 लोकांना वाटतं की पुढची पिढीने शेतीत यावी, नाही तर सगळे बोलतात नाही आम्ही नोकऱ्यांसाठी शहरांमध्ये पाठवू. पण आज शहरांचे काय हाल चाललेले आहेत. आपण आठवा, उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, जे वचन सांगितलं होतं, वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना की आमचं सरकार आलं तर 2 लाखापर्यंतचं कर्ज मी माफ करू, कर्ज मुक्त करू. ते केलं, त्यांनी करून दाखवलं. म्हणजे एका बाजूला उद्धव साहेबांचं सरकार, आपण पाहताय MIDC मध्ये मोठे मोठे उद्योग आणत होतं, छोटे उद्योगांना देखील आपण प्राधान्य देत होतो, वेगळा सपोर्ट देत होतो. तसंच कृषी क्षेत्रात देखील कुठेही कधी अवकाळी पाऊस झाला, कधी गारपीट झाली, तरी पण आपण जाऊन मदत द्यायचो, मदतीचा चेक द्यायचो आणि तो रितसर चेक किंवा त्यांच्या खात्यात ते पैशाचे 2 रुपयाचे चेक घेऊन फोटो नाही काढायचो आपण तिथे जाऊन. पण आज कृषी क्षेत्र कोलमडलंय, उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे, शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये 2-2 वर्ष प्रशासक बसवलेले आहेत. कधी TDRचा घोटाळा होतो, मला वाटतं इथे पण झालाय संजोगजी, आपणच सांगत होतात मोठा TDR घोटाळा इथे झालेला आहे. TDRचा घोटाळा असेल, कोविड काळातला घोटाळा असेल, रस्त्याचे घोटाळे असतील, कचऱ्याचा घोटाळा आहे. प्रत्येक ठिकाणी घोटाळा घोटाळा घोटाळाच होत चाललेला आहे. ह्या प्रशासकांना देखील मी सांगत आहे, लक्षात घ्या, हे वर्ष 2024 हे आमचं वर्ष आहे. आम्ही सरकार बसवत आहोत. तुम्ही घोटाळे करत असाल, करा, निश्चितपणे करा. या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसलेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते चोरी करूनच बसलेले आहेत, ते पक्ष चोर आहेत, ते बाप चोर आहेत. पण आमचं जेव्हा सरकार येईल ना, तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी, अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत, माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत, त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू. कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. जी जी वचनं देतो ती पूर्ण करणं गरजेची असतात. जसं मी सांगितलं, उद्धव साहेबांचं पहिलं वचन होतं की कर्जमुक्ती करू, ती करून दाखवली. उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, प्रत्येक शेतकरी बांधवाला सांगितलं होतं, जर तुम्हाला कधी वाटलं की तुमच्या परिवारासारखं कोणी नाहीये तर माझा भाऊ म्हणून तुम्ही मला समजा. तसंच मंत्रालयात उद्धव साहेब जेव्हा असायचे, मुख्यमंत्री म्हणून बसले होते, प्रत्येक बांधावरच्या शेतकऱ्याला वाटायचं की माझा भाऊ हा मुख्यमंत्री आहे, कुटुंब प्रमुख हा मुख्यमंत्री आहे. आपल्याला आठवत असेल, कोविड काळात असेल किंवा अन्य काळात असेल, महिलांचा सन्मान हा सर्वोच्च असायला पाहिजे, सर्वप्रथम असायला पाहिजे. आजचं मंत्रिमंडळ बघा, जे कोणी शिवीगाळ महिलांना करत असतात, महिलांवर अत्याचार करतात, सगळे आरोप घेऊन बसलेले आहेत त्या मंत्रिमंडळात. पण मुख्यमंत्र्यांना हिंमत नाहीये त्या माणसाला सांगायला गेट आउट म्हणून सांगायची. आज आपलं राज्य चाललंय कुठे? जसं मी सांगतोय की हे 2 सगळे म्हणजे शेतकरी त्रस्त आहेत, महिला त्रस्त आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, तरुण फिरतोय सगळीकडे, बेरोजगार म्हणून फिरतोय, सुशिक्षित आहे पण नोकऱ्या हातात नाही आहेत. मग शेवटचा पर्याय आपल्याला राहतो तरी काय? सरकारमध्ये नोकर भरतीचा. मग मोठी मोठी रांगा लागतात. कधी आरोग्य सेवेत भरती असेल, कधी पोलीस भरती असेल, कधी तलाठीची भरती असेल. परवाकडचाच एक घाणेरडा प्रकार जो झालेला आहे, तलाठी भरतीचा जो प्रकार झालेला आहे, मार्क मिळायला पाहिजे होते किती? जास्तीत जास्त 200, मिळालेत किती? 225. म्हणजे प्रकार असाच झाला ना की जे मुख्यमंत्र्यांना एक खातं सांभाळता येत नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलं आणि मग चालू. हे कसं सरकार चालतंय?
आज दुर्दैव हेच आहे की जी बिचारी मुलं आंदोलनाला बसतात परीक्षा एकदा द्यायला, ते सगळं झाल्यानंतर परीक्षा द्यायला मिळते, त्याच्यात घोटाळा होतो, घपला होतो, पेपर फोडला जातो, पेपर फुटला जातो. मी आज ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना इथून विनंती करत आहे, किंबहुना सांगत आहे, चला हिंमत असेल ना एक तरी निर्णय हा महाराष्ट्रासाठी घ्या की जसं राजस्थानमध्ये, जसं उत्तराखंडमध्ये आहे, तसं जो कोणी पेपर फोडेल त्याला जन्मठेपी झालीच पाहिजे हा निर्णय आज घ्या. कमीत कमी 10 कोटीचा दंड लावा, फाशी दिली तरी चालेल, पण जो व्यक्ती, जो माणूस माझ्या तरुण तरुणींचे आयुष्य बर्बाद करत आहे त्याला फासावर चढवलं तरी चालेल, पण तो परत सुट्टा कामा नाही. परवाकडेच मी ऐकत होतो की एक व्यक्ती अशी ज्यांनी 3दा पेपर फोडलेले आहेत, 3दा पेपरला बसलेला आहे, कारण अटक होते जामीन होते, अटक होते जामीन होते, परत पेपर फोडतो. जाणार कुठे ही सगळे मुलं? म्हणजे आपण शेतकरी म्हणून आपलं काही चांगलं चाललेलं नाहीये. नोकरी पाहिजे तर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळत नाही, नवीन उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही, नोकर भरतीमध्ये सगळं काही आपण उन्हातानात पाहतोय, आपण भूक ताण सगळी विसरून कधी फिजिकल एक्झाम देतो, कधी रिटन एक्झाम देतो, हे सगळं करून जेव्हा तुम्ही अधिकारी बनता, आज दुर्दैव ह्या राज्याचं असं झालेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये बदली पोस्टिंगसाठी देखील हे गद्दार 40 चोर हे तुम्हाला पैसे मागत आहेत, बोली लावली जात आहे. एसपी बनायचं, डीएसपी बनायचं, सीपी बनायचं, एमसी बनायचं, एएमसी बनायचं, ह्याला बोली लावली जाते. तुम्ही अधिकाऱ्यांकडून पैसे मागताय, जनतेचे पैसे ओरबाडताय, महाराष्ट्राला लुटताय, आणि हे सगळं करून सगळे उद्योगधंदे जे आहेत ते गुजरातला पाठवतात. गुजरातला सगळं जाण्याची माझं दुःख नाहीये, प्रत्येक राज्यात जे काही त्यांच्या हक्काचं ते गेलंच पाहिजे ही माझी भूमिका असते. आसामला आसामचं मिळालं पाहिजे, मणिपूरला मणिपूरचं मिळालं पाहिजे, केरळात जे येणार आहे ते केरळाला जायला पाहिजे. पण जे माझ्या महाराष्ट्रात 100% येणार होता तो घास आमच्या हातातला खेचून ते जेव्हा गुजरातला देतो ना तिथे मला राग येतो. आज जो काही आपण महाराष्ट्र म्हणून अन्याय सहन करत आलेलो आहे, कुठे ना कुठे तो थांबलाच पाहिजे, हा निर्धार आपण आता केला पाहिजे. गेले 2 वर्ष आपण पाहतोय ह्या गद्दार सरकारमध्ये एकतर आपण पाहत आलेला आहात संविधानाला ह्यांनी बाजूला ठेवलेले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे, आपल्या देशाला लिहून दिलेलं संविधान आहे. आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना, संविधान आपण सगळे मानतो ना, मंत्री म्हणून आपण असाल, आमदार म्हणून असाल, आपण संविधानाची शपथ घेतो, तसा हा देश संविधानाप्रमाणे चालतो. पण जे राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत ट्रायब्युनल म्हणून त्यांनी जो निर्णय दिलेला आहे, निकाल दिलेला आहे, तो डॉक्टर आंबेडकरांचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही, तर भाजपचं संविधान पाळणारा निकाल आहे. ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा लक्षात घ्या. आज न्याय जो आम्ही मागत आहोत, महान्याय, महानिष्ठा, निष्ठा ही आपली महाराष्ट्रासाठी, निष्ठा ही देशासाठी, देशाच्या संविधानासाठी, देशाच्या कायद्यासाठी, देश चालवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, देशातल्या लोकांसाठी ही निष्ठा असायला पाहिजे. ही निष्ठा आपल्याला एकत्र आणते. पण न्याय, आपण अन्याय किती सहन करणार आहे, तर न्याय मागण्याची वेळ आलेली आहे. किती अन्याय सहन करायचा आपण? जे काही आपल्या राज्यात चांगलं चाललेलं महाविकास आघाडी म्हणून सुवर्ण काळ आपण जो महाराष्ट्रासाठी आणत होतो, तुम्ही पहा कोविडच्या काळात देखील आपल्या धारावी मॉडेलचं असेल, मुंबई मॉडेलचं असेल, महाराष्ट्र मॉडेलचं असेल, उद्धव साहेबांचं असेल, कौतुक नुसतं राज्यात नाही, नुसतं देशात नाही, तर जगभरात जे होत होतं तसं कौतुक उत्तर प्रदेशचं झालं होतं, नव्हतं झालं. सुरतचं झालं होतं, नव्हतं झालं. अहमदाबादचं झालं होतं, नव्हतं झालं. कारण तिथे आकडे लपवले जात होते. पण आपण पूर्णपणे आपला विश्वास हा डॉक्टरवर ठेवलेला, पोलिसांवर ठेवलेला, नर्सेसवर ठेवलेला, आशा वर्कर्सवर ठेवलेला, अंगणवाडी सेविकांवर ठेवलेला. कारण हा सगळा जो वर्ग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या आता समाजामध्ये. पण दुर्दैव असं आहे की ज्या आता आम्ही तळेगावमधून आलो तिथे देखील जनरल मोटर्सचे कामगार जवळपास 1 वर्ष झालं साखळी उपोषणाला बसलेले आहेत, पण सरकारमधलं कोणी त्यांच्याकडे गेलेलं नाहीये. सरकार नसताना हे सगळे गेले, सांगितलं की बिलकुल आम्ही तुम्हाला अमुक देऊ, तमुक देऊ, 2 दिवसात तुम्हाला ह्याच्यात जॉब्स देऊ. आता हुंडाई मोटर्स बरोबर तिथे करार झालेला आहे. त्या हुंडाई मोटर्समध्ये ह्या जनरल मोटर्सच्या कामगारांना तिथे घेतलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. तसंच मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये मला निवेदन मिळालं, अंगणवाडीच्या ज्या सगळ्या आपल्या महिला आहेत त्यांना देखील आश्वासन मिळालं होतं की आम्ही तुमचं सगळं वेतन वाढवून देऊ. आश्वासन मिळालं, 3 महिने झाले, शासन निर्णय नाही निघालाय. आशा वर्कर्स आहेत, त्यांचे देखील प्रश्न आहेत. उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे, आझाद मैदानला जाऊन सांगितलेलं आहे, आपलं सरकार येणार म्हणजे येणार आणि तुमच्या मागण्या आपण मार्गी लावणार म्हणजे लावणारच. तसंच ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन योजना आहे, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. नागपूरला उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे
हे आता फसवी योजना ह्या खोके सरकारने दिलेले हे प्रत्येक ठिकाणी फसवतात. दहीहंडी मंडळापासून तुम्ही कोणी असाल, तुम्हाला फसवल्याशिवाय हे राहत नाहीत. असं हे खोके सरकार, मिंदे सरकार आहे. पण उद्धव साहेबांचं जे सरकार पुन्हा एकदा येणार, आपलं सरकार जे पुन्हा एकदा येणार, महाविकास आघाडीचं सरकार जे पुन्हा एकदा येणार आहे, ह्या सगळ्या मान्य जुन्या पेन्शनच्या असतील, आशा वर्करच्या असतील, अंगणवाडी सेविकाच्या असतील, आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज हे वचन तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे. कारण जे मी सांगितलं आपलं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आपलं हिंदुत्व पुन्हा एकदा मी सांगतो, प्राण जाय पर वचन न जाय, हे आपलं हिंदुत्व आहे. स्पष्ट हिंदुत्व आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये हे जे काही आज चाललं ना की धर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे, हे असलं आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपचं आहे. आपलं हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरेंचं, वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हेच आहे की तुम्ही कोणी असाल, जातपात धर्म न बघता समाजकारण, समाजसेवा, हे आमचं हिंदुत्व आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आमचं हिंदुत्व पुढे चालणार आहे ना. त्यावेळी आपल्याला आठवत असेल, आपलं सरकार असताना उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलं, औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं, पण दंगली होऊ दिले नाहीत. कारण सगळ्यांना आपण सोबत घेतलं आणि तो निर्णय घेतला. ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो. आपलं हिंदुत्व हे सगळ्यांना हिंदुत्व पुढे घेऊन चालणार आहे. मग प्रत्येक महिलेचा सन्मान करणारं हिंदुत्व आहे. पण भाजपचं हिंदुत्व बघा कसं आहे. बिल्किस बानोवर जो रेप झाला, त्या रेपिस्टना जन्मठेप झालेली, त्यांना जेलमधून बाहेर काढलं आणि हार घातले गेले, त्यांचं स्वागत केलं गेलं. हे आपलं हिंदुत्व असं नाहीये. जो कोणी रेप करतो त्याला फासावर चढवा. ती महिला भले कोणी कुठच्याही जातीतली असेल, धर्माची असेल, महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे. आज आपण बघतोय की प्रत्येक समाज, एक प्रयत्न राजकारणी लोकांकडून होते की समाजात जास्तीत जास्त विभागणी कशी होईल, विखुरला कसं जाईल. आपला मराठा समाज आहे, तो आंदोलन करतोय आरक्षणासाठी. धनगर समाज आहे, ओबीसी समाज आहे. प्रत्येकाला वाटते की आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. त्यांच्या हक्काचं, दुसऱ्याच्या कोणाच्या हक्काचं न घेता त्यांना आपण हक्क त्यांचे मिळवलेच पाहिजेत. हे आपलं हिंदुत्व आहे. पण आपलं हिंदुत्व हे देखील आहे की हृदयात राम आणि हाताला काम. कारण आरक्षण मिळाल्यानंतर हाताला काम तर पाहिजे, आरक्षण मिळाल्यानंतर समाजात नोकऱ्या तरी पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजे. हृदयात राम आहे, नक्की आहे. पण तिथे जसं आपण दर्शन घेतो, तिथे त्या मंदिराला, अयोध्येला जसं जाणार आहोत आपण, तसं आपल्या इकडे प्रत्येकाचं घर चालवणं जर एक मंदिर पाहिजे. आणि ते मंदिर म्हणजे आपलं रोजगार असतं, ते आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही सगळी भावना घेऊन पुढे जात असताना, हा निर्धार करून पुढे घेऊन जात असताना मला तुमच्याकडून एकच पाहिजे की आता आपण अन्याय सहन करायचा नाही. आता ह्यांच्या भूलथापांना आपण बळी पडायचं नाही. हे प्रयत्न पूर्ण करणार आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका असतील, कदाचित विधानसभेच्या देखील निवडणुका लागतील, की आपण समाजामध्ये विखुरले जाणार आहोत का? जिल्ह्यामध्ये भांडणं लावतील, आपण भांडणार आहोत का? जातीमध्ये विभागणी करणार, तुम्ही विभागले जाणार आहात का? धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, आपण भांडणार आहोत का? कारण जर आपण भांडलो तर खोके सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसेल आणि अहमदाबाद मधून चालायला लागेल. पण जर आपण एकत्र आलो, जर आपण महाराष्ट्र म्हणून जातपात धर्म सगळं बाजूला ठेवून महाराष्ट्र धर्म म्हणून एकत्र आलो, तर कितीही मोठा दिल्लीश्वर असू दे, कितीही मोठी महाशक्ती असू दे, महाराष्ट्र त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ शिवरायांच्या चरणी घेऊन आपण पुढे निघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. यानंतर काही प्रवेश या ठिकाणी होत आहेत, काही निवेदनं साहेबांना दिली जात आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचं एक निवेदन आहे. प्रवेश या ठिकाणी होतोय. मनसेतून माजी तालुका अध्यक्ष सोमनाथजी बोडके, मावळ मराठा अध्यक्ष मुळशी तालुका यशवंतजी गवारे, आपला प्रवेश होतोय. विविध कार्य संचालित सोसायटीचे संचालक भरतदादा बोडके, संदीप बोडके, सूर्यकांत बोडके, निलेश बोडके, ऋत्विक बोडके, नारायण बोडके, गणेश बोडके, अविनाश मारणे, समाधान साबळे, दीपक बोडके, बाबूराव बोडके, विकास बोडके, राजू बोडके, समीर जाधव, ऋत्विक बोडके या सर्वांचा महाराष्ट्र निर्माण सेनेतून शिवसेनेमध्ये आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. निश्चितपणे आज साहेबांनी दिलेले विचार, त्या विचारांची एकनिष्ठ होऊन येत्या काळामध्ये निष्ठेची खऱ्या अर्थानं असणारी ताकद आणि स्पष्टपणे सत्य हे कायम खरं असतं, नितळ असतं, त्याची खोली आपल्याला सहजासहजी नजरेस पडते. आणि तेच सत्य, त्रिवार सत्य पुन्हा एकदा आपल्या मतदानाच्या माध्यमातून येत्या काळात आपण दाखवूयात. यानंतर मी विनंती करतो या प्रसंगी आभार मानण्यासाठी सन्माननीय पिंपरी विधानसभेचे